राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. पुनवेला आवसेचा एक कोपरा असावा. पुनवेला आवसेचा एक कोपरा असावा, येई मुक्याने रडता असा आडोसा असावा. वणव्यात चांदण्याच्या होर पळू नये कोडी, अंगणात प्राजक्ताचा शुभ्र ओलावा असावा. दाट काळोखात रडे कोण उजेड मागत, दाट काळोखात रडे कोण उजेड मागत, त्याच्यासाठी ओंजळीत एक काजवा असावा. हुंदक्यांना वाटू नये भय एकटेपणाचे, हुंदक्यांना वाटू नये भय एकटेपणाचे, सोबतीस कण्हणारा एक पारवा असावा. आणि अखेर दाखविल जो चेहरा खराखुरा सांजवेळी, दाखविल जो चेहरा खराखुरा सांजवेळी, असा प्रत्येक घरात एक आरसा असावा. राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे कवी आणि गझलकार हिमांशू कुलकर्णी इथे आलेत. नमस्कार सर. आणि स्वागत तुमचं. दव भिजली वही हा हिमांशू कुलकर्णी यांचा 9वा कविता संग्रह नुकताच राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. त्या निमित्तानं आज आपण हिमांशू कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पणती जपून ठेवा अंधार फार झाला या ओळी लिहिणारे कवी म्हणून आपल्याला हिमांशू कुलकर्णी माहिती आहेत. आज त्यांच्या ज्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालंय आणि ज्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलतो आहोत, त्या संग्रहाचं मुखपृष्ठ इतकं सुंदर आहे, मला त्याच्याबद्दल आधीच बोलावंसं वाटतंय सर. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ते मुखपृष्ठ आहे, त्यामुळे ते सुंदर असणार यात काहीच प्रश्न नाहीये. पण त्या भिजलेपणाचा आणि दवात भिजलेपणाचा जो प्रत्यय हे मुखपृष्ठ देतं ना, ते फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. आणि दव भिजली वही हे शीर्षक सुद्धा फार सुरेख आहे. म्हणजे वही अजाणता विसरली अंगणात, रात्रभर चिंब झाली दहीवरात. आणि मग पुढे काय झालं तर या वहीतले शब्द दवामध्ये असलेलं अमृत प्याले, अशी एक फार सुंदर आणि अभिनव कल्पना सर तुम्ही केली आहे. त्यामुळे सर्वात आधी मी तुमचं या सुरेख कविता संग्रहासाठी मनःपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. तुम्ही सर आज गेली 5 दशकं कविता लिहिता आहात. या सगळ्या काळामध्ये तुम्हाला अनेक मानाचे पुरस्कार सुद्धा मिळाले. आज या सगळ्या प्रवासाकडे वळून पाहताना तुम्हाला आपल्या कवितेमागे कोणती प्रेरणा होती असं वाटतं? प्रेरणेविषयी बोलायच्या आधी 2 शब्द वंदनाताई, मी असं की मी मोठा कवी आहे हा भ्रामक गैरसमज मला अजिबात नाही आहे. हे सर्वप्रथम मी नमूद करू इच्छितो. आता माझ्या हातून काय 250-300 कविता आणि 400-500 रुबाया हृदयातून कागदावर उतरल्या, हे माझं पूर्वसंचितच. पण माझी खरी ओळख जर म्हणायची असेल तर माझ्या 2 रुबाया तुम्हाला ऐकवतो. बघा. मी जुन्या सुगंधी स्मृती ठेवून आलो, बकुळीच्या कळ्यांची नाती ठेवून आलो, विस्मृतीचे वादळ घोंघावत येताना मी उंबरठ्यावर पणती ठेवून आलो. वा 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 वा. आणि पुढची अशी रुबाई आहे. कबर आपली आपणच खणायची असते, मातीही त्यावर आपणच लोटायची असते, आणि स्वतःला ओळख पटावी म्हणून पाठीही आपणच ठोकायची असते. आता ह्या रुबाई खाली मला माझं स्वतःचं नाव असलेलं आवडलं असतं. सुरेश भट मला प्रत्यक्षात माझ्या प्रकाशन समारंभात म्हणाले, हे माझ्या रुबाईचं सद्भाग्य. हो हो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रेरणा ही आपल्या अवतीभोवती नेहमीच असते असं मला वाटतं. आता संवेदनशीलतेने डोळ्यांनी ऐकत आणि कानांनी बघत जगलं की असण्यापलीकडचं नसणं आणि नसण्यापलीकडचं असणं कळतं. आणि मग असं होतं की पाखरू फुलावर बसू लागते जेव्हा, जाळ्यात सुगंधी फसू लागते जेव्हा, शब्दांचे सगळे अर्थ निरर्थक होती,
डोळ्यांची भाषा कळू लागते जेव्हा. वा वा. तर हे असं आतून येत असतं सारखं, पण कधी कधी ते कागदावर उतरतं. त्याला आपण प्रेरणा वगैरे असं म्हणू शकतो. किंवा आणखीन एक ऐका 4 ओळी. डोळ्यात उतरलात तर खोली कळेल, डोळ्यात उतरलात तर खोली कळेल, पापण्यात उतरलात तर ओली कळेल, वा. आणि विरघळून आलात जर सुगंधी धोक्यात, फुलांशी बोलायची बोली कळेल. वा वा वा. अशी ही प्रेरणा नेहमीच आजूबाजूला होती. संस्कारक्षम वयामध्ये दुर्दैवाने मला मराठीत शिक्षण फक्त 4थी पर्यंत झालं. त्यानंतर माझं वास्तव्य सगळं 25-26 वयापर्यंत हिमाचल प्रदेश, माळवा, शिमला, गुजरात असं महाराष्ट्राच्या बाहेर झालं. त्यामुळे ऐकण्यात जे आलं ते साहिर लुधियानवी, हाफिज जालंधरी, आदम, फैज अहमद फैज यांच्या गझला किंवा रुबाया. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी आकृतीबंध जे डोळ्यासमोर किंवा मनात आले ते तसे आले. मी तेच विचारणारही होते तुम्हाला की मुख्यतः गझल आणि रुबाई हे जे उर्दू काव्यातले छंद आहेत ते तुमच्या कवितेमध्ये अधिक दिसतात. त्या मानाने मराठीमधले छंद दिसत नाहीत. त्याच्या कारणाकडे तुम्ही आता आपोआपच आलात आणि तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राबाहेर तुमचं अनेक वर्ष वास्तव्य होतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तुमच्या कवितेवरती, तुमच्या एकूण अभिव्यक्तीवरतीच त्या भाषेचा, त्या भाषेतल्या छंदांचा खूप मोठा प्रभाव सहजपणे दिसतो आपल्याला. गझल ही वृत्ती आहे, वृत्त नाही, असं गझलबद्दल म्हटलं गेलंय. वृत्ती असली की वृत्त आपोआप येतं असं तुम्ही म्हणता. तर ही गझलची वृत्ती आपल्यामध्ये रुजली आहे हे तुम्हाला कधी लक्षात आलं? लक्षात असं आलं की आता गंमत म्हणून तुम्हाला ऐकवतो. ह्या पहिल्या वहिल्या माझ्या कागदावर उतरलेल्या ओळी. फूल फूल नसतं, फूल फूल नसतं, दफनवलेलं मूळ असतं. पानं पानं नसतात, उन्हासाठी पसरलेले हात असतात. पुढची ओळ आहे का, काटा काटा नसतो, कळी होता होता हरलेलं खोड असतं. म्हणजे ही जी अशी कमी शब्दामध्ये एक आतमध्ये आपल्या सुरू असलेली प्रक्रिया कागदावर जेव्हा येते, आणि जसं तुम्ही मगाशी म्हणाल गझल किंवा रुबाई अल्पाक्षरी आणि 2 ओळीत एक मोठा आशय मांडू शकणारी क्षमता असलेला आकृतीबंध, तो रुजला असं म्हणायला हरकत नाही. पण ते ठरवून काहीच झालं नाही, कारण गझलमधले 32 छंद असतात हे नंतर मला गझलचं पहिलं पुस्तक झाल्यावर कळलं. किंवा रुबाई ही भूपारती किंवा दुसरी आणखीन काय छंदात आहेत ते मला डॉक्टर सुधीर रसाळांनी सांगितलं की तुमच्या रुबायात भूपती छंदात. परंतु गझल आणि रुबाई ह्या दोन्ही छंदांमध्येही मुक्त छंद हा माझा स्वनिर्मित आहे असं मी मानतो. म्हणजे कुठल्या अर्थाने ते तुम्हाला पुढे ऐकवतो काही ओळी आता. आणि ह्या सगळ्यातून म्हणजे प्रेरणा आणि आकृतीबंध हे आपसात गुंतलेले असतात असं मला वाटतं. आणि बघा 2 ओळी अशा आहेत, आजूबाजूला आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा प्राजक्त फुलांचे किती बहाणे होते. बघा, प्राजक्त फुलांचे किती बहाणे होते, भगव्या देठांचे गूढ उखाणे होते. हळुवार समेवर निर्माल्याच्या उत्सुक लोभस जगण्याचे कातर गाणे होते. आता हे 4 ओळीत जे मी व्यक्त झालोय त्या अशा कितीतरी मुक्त छंदात ओळी मला लिहाव्या लागल्या असत्या असं मला वाटतं. हो, खरंय. म्हणून त्या दृष्टीने ते स्वाभाविकपणाने तसं ते आलं असं मी मानतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात वृत्ती आणि वृत्त, त्याकडे वळूया थोडंसं. अगदी. भाषाशास्त्र हा काही माझा प्रांत नाही हे मी अगदी कबूल करतो, कारण शिक्षणही माझं अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र. बरोबर. तसं रोजीरोटीचा जो धंदा होता तो अत्यंत भिन्न
व्यवसाय आणि कॉर्पोरेट मॅनेजमेंट या बरोबर. क्षेत्रात असल्यामुळे काही प्रश्नच आला नाही की भाषा, मराठी भाषा. परंतु वृत्त किंवा विषय ठरवून मी कधीच व्यक्त होऊ शकलो नाही. हम्म. हा एक भाग. दुसरा असा आहे की मी आधी म्हटलं की गझल आणि रुबाईमध्ये मुक्तछंद माझा स्वनिर्मित आहे. त्याचे उदाहरणं तुम्हाला 2 देतो. बघा, किरणांचे जाळे चंद्र गुंफतो आहे, किरणांचे जाळे चंद्र गुंफतो आहे, बघ रातराणीचा श्वास वेढतो आहे. हम्म. चल दवात दोघे चिंब होऊनी गाऊ, श्वासांचा उत्सव उद्या संपतो आहे. वा वा. आता हे छंदबद्ध झालं, पण मुक्त छंदात असं आलं, गुलाबाला काट्यांचे फास असतात, हम्म. केवड्याला नागांचे श्वास असतात, हो. ऊर भरून घे जगण्याचा सुगंध, जगण्याला मरणांचे फास असतात. वा हे असं वा. काही पूर्वनियोजित नाही, असं उत्स्फूर्तपणे जसं आलं बरोबर आहे. तसं मांडलं. हम्म. मला इथे दिसतंय की निसर्ग हा तुमच्या कवितेचा, तुमच्या वृत्तीचा आणि तुमच्या संवेदनशीलतेचा अगदी अविभाज्य घटक आहे. त्यामुळे निसर्ग ही सुद्धा एक प्रेरणा आहेच तुमच्या कवितेची, नाही का? आहेच आहे. म्हणजे आपण जगत असताना निसर्गापासून वेगळं होऊन जगू शकत नाही. खरंय. म्हणजे मी जर तुम्हाला आज इथं आपण पुण्यात बोलतो आहोत, पण माझं लहानपण अशा घरात गेलेलं आहे वंदनाताई, की खिडकी उघडली की समोर हिमालय दिसायचा. वा वा. आणि खरंच सांगतोय. हम्म. किंवा रात्री घरात झोपलेलो असताना सतलज नदीचा आवाज हम्म. सतत कानात पडायचा. वा. म्हणजे हे ह्या निसर्गापासून आपण कसं लांब राहू शकतो. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि मगाशी मी जसं म्हटलं होतं की छंदबद्ध असतानाच वेगळ्या पद्धतीने कसा विचार येऊ शकतो, तर गझलचं एक उदाहरण तुम्हाला देतो. जरूर. हिरव्या सावलीलाच विखारी आग लागलेली दिसतेय, हिरव्या सावलीलाच विखारी आग लागलेली दिसतेय, दोस्तांनो यांच्या पाणपोईलाच तहान लागलेली दिसते. क्या बात है, क्या बात. आता हे बघा की इथे म्हणजे उर्दू गझलमध्ये काफिया, रदीफ आणि छंद याचं जे बंधन आहे, त्या कचाट्यात माझी कविता कधीच सापडली नाही. हम्म. हे म्हणजे मी काही खूप मोठा अधिकारवाणीने तुम्हाला सांगत नाही, हम्म. पण हे सत्य आहे. किंवा आता दुसऱ्या 2 ओळी बघा, पापण्यांपासून क्षितिजापर्यंत पोळलेलं दिसतंय, पापण्यांपासून क्षितिजापर्यंत पोळलेलं दिसतंय, वाळवंटही माझ्यासारखंच होरपळलेलं दिसतंय. हो हो हो. वा. आता हे 2 ओळीत माझ्या मनात जे आहे ते मांडण्याची क्षमता मला या आकृतीबंधात दिसते, आणि त्यामुळे त्या वृत्तांकडे मी सहजपणे आकृष्ट आलो. झाला, झालं. असं म्हणता येईल होय, आपल्याला. होय. मला अजून एक जाणवतं तुमच्या कविता वाचताना की प्रेमाच्या अतिशय तरल वेगवेगळ्या छटा जशा तुमच्या कवितेत दिसतात तशा दुःखाच्याही दिसतात. म्हणजे बघा, एक छोटीशी कविता मला वाचून दाखवायचा मोह होतोय. मित्र जुने रस्त्यावर पुन्हा पुन्हा शोधले, चेहरे असे कसे मुखवट्यात हरवले. मित्र जुने रस्त्यावर पुन्हा पुन्हा शोधले, चेहरे असे कसे मुखवट्यात हरवले. कृत्रिम हे स्पर्श नवे, फसवे सुगंध सर्व, ओळखीचे मंद गंध वेशीवर थांबले. तोच चंद्र चांदण्यात गुदमरतो श्वास आज, कुणी कुंवार स्वप्न आज चांदण्यात जाळले. दहिवरात गुंफतात आसवे कशी पर्या, प्राजक्ताच्या फुलात माळ कशी ओघळे. मी जपून ओंजळीत सुकलेली बकुळ फुले, मी जपून ओंजळीत सुकलेली बकुळ फुले, तो वसंत ते सुगंध पर्व सर्व संपले. आता हे जे या कवितेतलं दुःख आहे ना, ते इतकं आतमधलं आहे की भळभळतं असं नाही म्हणता येणार त्याला, आक्रोश नाही त्याच्यामध्ये. तर ह्या ज्या अशा छटा आहेत दुःखाच्या, हरवलेपणाच्या किंवा प्रेमामधल्या पण हुरहुरीच्या, त्या फार वेगवेगळ्या तऱ्हांनी तुम्ही तुमच्या कवितेमध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. तर त्याविषयी थोडंसं सांगाल किंवा काही ऐकवाल?
आता प्रेम आणि दुःख हं. याबद्दल तुम्ही जितकं संवेदनशीलतेने बोललात तेवढ्याच संवेदनशीलतेने मी व्यक्त झालोय. खरंय. मला खूप आनंद वाटतो असा की ती वेवलेंथ. बऱ्याच वेळा असं होतं की ही आपण जे लिहितो ते वाचणारा किंवा ऐकणारा त्या पातळीवर येऊ शकत नाही, हे दुःख नेहमी आपल्याला कवीला तर खूपच असतं. जाणवतं. तर बघा आता ह्या दोन अत्यंत गुंतागुंतीच्या बहुआयामी, हं. बहुपेडी, स्थूल ते सूक्ष्म हं. अशा भावना आहेत. हं. आणि जेव्हा माझी संवेदनशीलता डोळ्यांनी ऐकते आणि कानांनी पाहते, मी नेहमीच म्हणतो हं. त्याला खरंच खूप मोठा म्हणजे अर्थ आहे किंवा त्याला खूप मोठा आधार आहे की सगळीच दुःख काही कवी स्वतः अनुभवतो असं नाही. बरोबर. पण तो जर डोळसपणे संवेदनशीलने जगत असला तर त्याला आजूबाजूच्या दुःखांची पण सतत जाणीव होत राहते. आणि म्हणून मी असं म्हणतो की ही जी संवेदनशीलता जेव्हा माझ्यात येते किंवा आहे तर अशा ओळी आहेत त्या. आता मी वाचू शकतो औसेच्या आभाळातले पुनवेचे उखाणे. आता मी वाचू शकतो औसेच्या आभाळातले पुनवेचे उखाणे. आता मी स्पर्शू शकतो हुंदके, ऐकू शकतो आसव, विसरू शकतो गुलाब, माळू शकतो काटे, झेलू शकतो श्रावण निखारे आणि उबवू शकतो पापण्यात दवाश्रूंचे मोती. वा वा. आणि म्हणूनच अशा वेळीतून मी व्यक्त होतो. कशा? प्रेमाच्या बाबतीत बघा. रातराणीच्या सुगंधात डुंबून ये, रातराणीच्या सुगंधात डुंबून ये, दवाच्या डोहात न्हावून ये, ठेवू नकोस मात्र चंद्रावर विश्वास, ठेवू नकोस मात्र चंद्रावर विश्वास, धोक्याची शाल पांघरून ये. क्या बात आहे. तर पुढे बघा. ओंजळभर वेचल्यास जुईच्या कळ्या, ओंजळभर वेचल्यास जुईच्या कळ्या, एक तिच्या केसात माळून तर बघ, यार एक चोरी करून तर बघ, मूठ भरून चांदणं चोरून तर बघ. क्या बात आहे. आता प्रत्येक अक्षरात माझाच आहे श्वास, प्रत्येक अक्षरात माझाच आहे श्वास, माझं नाव वहीतून गाळून तर बघ. हो हो. आता दुःखाबद्दल बघा, खूप वेगळ्या पद्धतीने माझं दुःख कागदावर आलंय. एखाद्या कोवळ्या ग्रेववर कातरवेळी लावलेल्या मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात दुःख हळूहळू मेणासारखं वितळू द्यावं. आता ही माझीच कविता आहे म्हणून नाही बंधनाताई, पण खरंच माझ्या हातून या ओळी आल्या याचं मला कधी कधी खूप कौतुक वाटतं. खरोखर आहे, कौतुकास्पदच आहे. आता बघा, आता ही रुबाई तुम्ही ऐका आणि तुम्ही जैनच्या साहित्याशी तुमचा खूप परिचय आहे म्हणून ही बघा रुबाई. देवळात व्याकुळ गूढ वाजते झांज, दाटला दिशातून आर्त लाल आकांत, पात्रात नदीच्या दिवा एक सोडून, घाटावर बसली होती विधवा सांज. आता ह्या चार ओळी आणि जीएनची कथा, अगदी अगदी त्यातली जी प्रतिमा आहे किंवा त्याच्यामध्ये खूपच साम्य. किंवा प्रत्येक ओळ थोडी भिजलेली होती, प्रत्येक ओळ थोडी भिजलेली होती, अक्षरे आर्त टिंबेही व्याकुळ होती, भाळावर त्यांचे नशीब लिहिता लिहिता सटवाई देखील आतून रडली होती. वा वा वा. धन्यवाद. आता हा जो जर्म आहे किंवा याला आपण जो म्हणतो तो धागा, ती नस, ती ठसठसती रग, ती सारखी माझ्या कवितातून व्यक्त होते असा एक माझ्यावर आरोप आहे. परंतु मी त्याच्यापासून लांब राहू शकत नाही. नाही, बरोबर आहे. म्हणजे एकेका कवीचा एक एक पिंडधर्म असतो, स्वभावधर्म असतो.
तो त्याला धरूनच त्याची अभिव्यक्ती होत हो, राहते. म्हणून- स्वाभाविकपणे होते आणि ती म्हणून असं कधी वाटलं नाही की आपल्यात आपण काहीतरी सुखाच्या कविता लिहू वगैरे असं काय, आणि तसं जमलंय नाही. तो म्हणजे ती प्रतिभा माझ्यात नाही हे मी नमूद करतो परत. प्रतिभा नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की खरंच तो पिंडधर्म नाही. म्हणजे एकेका पिंडाला एक एक गोष्ट अधिक भावते, त्याला ती अधिक जवळची वाटते. तसं तुम्हाला ही व्यापक प्रमाणामधली दुःखाची जाणीव, वेदनेची जाणीव ही अधिक धरते असं म्हणूयात, पकडते कवी म्हणून, आणि ती तुमच्या शब्दांमधनं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. ही खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. येस. तुमच्या अलीकडच्या दोन्ही तिन्ही संग्रहांना मंगेश पाडगावकर यांनी अभिप्राय दिलेत. मला फार कुतूहल वाटलं ते वाचताना की पाडगावकरांचा आणि तुमचा कसा काय इतका स्नेह जुळला की त्यांनी अतिशय प्रेमाने, आस्थेने तुमच्या संग्रहांवरती अभिप्राय लिहिले. हे माझं सद्भाग्य आहे असं मी मानतो. हे पूर्वसंचितच असेल. खरंय. कारण माझा पहिला काव्यसंग्रह बाभळवन हा केवळ आणि केवळ पाडगावकर सरांचा माझ्या कवितांना परिस्पर्श झाला आणि त्यांनी निवडून ह्या कविता संग्रह कर असं मला सांगितलं म्हणून तो संग्रह झाला. कारण नाहीतर आत्तापर्यंत मासिकातून, दिवाळी अंकातून कविता मधून मधून पाठवत असे, पण माझा स्वभाव दोष असल्यामुळे आपणहून कविता पाठवा, मग कोणाला तरी सांगा आणि कविता ती छापून यावी असं कधीच झालं नाही माझ्याकडून. म्हणून त्या फाईलीत होत्या ज्या कविता, त्या पाडगावकर सरांनी एकदा फाईल माझ्याकडनं घेतली आणि ते म्हणाले, अरे ह्या कविता खूप चांगल्या आहेत, त्याचा संग्रह करूया. आणि 1980 मध्ये मग त्याला मसापाचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार मिळाला. आता दुसरं भाग्य म्हणजे असं की त्याचा प्रकाशन समारंभ सुरेश भटांच्या हस्ते झाला आणि प्रस्तावना पाडगावकर सरांची. याच्या पलीकडे वंदनात नाही. मी तुम्हाला सांगतो, पाडगावकर सरांनी माझ्या कविता स्वतःहून जाहीर कार्यक्रमात सादर केल्या. तो सगळ्यात मोठा पुरस्कार मी माझ्या आयुष्यातला मानतो. आणि तो इतका निर्वाज आणि निस्वार्थ स्नेह त्यांचा मला लाभला, हे माझं मी सद्भाग्य समजतो. अगदी अगदी होय. आणि म्हणजे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे पाडगावकरांचा अभिप्राय वाचून मला असं नेहमी वाटतं की खरंच माझी काही एवढी लायकी आहे का. काय तो निव्वळ प्रेमापोटी त्यांनी छान शब्द लिहिलेत. पण पाडगावकर सरांबरोबर यशोदा वहिनींना पण माझ्या कविता खूप आवडत असत, हे मी तुम्हाला म्हणून सांगतो आज. म्हणजे सहसा मी माझ्याबद्दल काही बोलत नाही नॉर्मली. पण तुमची भेट कुठे झाली पहिली? मला भेट अशी झाली की औरंगाबादला असताना माझ्या ह्या कवितांवर आधारित मैफिल नावाचा स्वतंत्र कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा केला. अच्छा. हो. आणि त्या कार्यक्रमाला पाडगावकर सर, श्रीनिवास खळे, अरुण दाते हे सगळे उपस्थित राहिले. त्याचं कारण म्हणजे अरुण दाते आणि त्यांचा धाकटा भाऊ रवी दाते हे माझे खूप स्नेही जवळचे. आणि त्या गोतावळ्यामुळे हे दोघे जण आले, म्हणजे श्रीनिवास खळे सर आणि पाडगावकर सर. आणि ह्या कार्यक्रमानंतर पाडगावकर म्हणाले की आणखीन काय लिहिलंयस. अच्छा. तशी ही सुरुवात झाली. अरे वा. नाहीतर कविता लिहून मी आपलं माझ्या फाईलमध्ये ठेवत असे. आणि मी ज्या क्षेत्रात काम करत होतो तिथे कोणाला कविता ऐकवण्याचा सुद्धा प्रसंग फारच, तुम्ही जे सांगताय ते क्षेत्रच फारच वेगळं असल्यामुळे तर तसं झालं. आणि तो स्नेह संबंध शेवटपर्यंत अगदी राहिला. म्हणजे आयुष्यातला बँक बॅलन्सपेक्षा मोठी बॅलन्स म्हणजे पाडगावकर सर माझ्याकडे कितीतरी वेळा येऊन राहिलेत. अरे वा. आणि म्हणजे व्यवसाया पलीकडचं प्रेम. अगदी अगदी. हो. तर छानच. कवितेनीच तुम्हाला दोघांना जोडलं, तुम्हाला स्नेह दिला असंच म्हणायला पाहिजे. अन्य कुठल्या कारणाने ओळख होण्याऐवजी ती कवितेतूनच झाली आणि ते शेवटपर्यंत टिकली. आणि ते माणूस म्हणून फारच ग्रेट होते. कवी म्हणून तर होतेच. वा वा. तुम्ही मराठी आणि हिंदी उर्दू कविता भरपूर वाचली आहे सर. तर मराठी आणि उर्दू अभिव्यक्तीमध्ये काही असा मोठा फरक तुम्हाला लक्षात आलाय? हो, माझ्यापुरता जो लक्षात आलाय तो असा आहे. म्हणजे आता असं आहे बघा, आकृतीबंधच खूप भिन्न आहे. बरोबर. म्हणजे खरं तर गझल ज्याच्यातून आली तो फॉर्म आहे तो कसिदा म्हणून आहे बरं का.
म्हणजे कसिदा म्हणजे ज्याच्यामध्ये शेरांच्या संख्येवर मर्यादा नाही असं काव्य आहे. हं, आणि हं, त्याच्यात ते अप्रतिम शेर असतात. हं, पण त्याच्यातून म्हणजे निर्मित झालेला गझल हा की आणखीन संक्षिप्त फॉर्म असावा, हं. किंवा रुबाई, हे 4 ओळी. 4 ओळी. आता त्याच्यातून आपल्याला व्यक्त व्हायचे म्हणजे शब्द चपखल, नेटके असे असायला हवेत. बरोबर. त्या दृष्टीने ते मला खूप चांगलं वाटलं. हं, म्हणजे हं, हं, पण माझ्या बऱ्याचशा दीर्घ कविता पण आहेत. हं. पण दुर्दैवाने काय होतं, दीर्घ कविता कोणासमोर आपल्याला मांडताच येत नाही. खरंय. हं. मंचावरून मांडायच्या कवितांची पण एक काही हो, आणि त्या दीर्घ कवितांमध्येही आपोआप असे छंद वेगळे 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 बदललेले आहेत. हं, तरी तुम्ही खूप चांगल्या जाणकार समीक्षक आहात म्हणून विनंती करतो की कधीतरी त्याच्यावर तुम्ही बोला अवश्य, हं, हं. त्या कवितांवर. आणि त्या खूप वेगळ्या वेगळे पद्धतीच्या आहेत. आहेत. हं. म्हणजे त्यातली एक जी कविता शहर एक कबर, शहर मला पण तीच आठवली. तर ती मला खूप आवडणारी हं, कविता आहे. हं. तर त्यामुळे आता बघा, मराठीत उर्दूचा फॉर्म मी तसाच्या तसा घेतलेला नाही. हं. हा फरक आहे त्याच्यात. म्हणजे प्रतिमा किंवा संदर्भ हं. हे अरबस्तान किंवा इराणमधले आलेले नाही आहेत, बरोबर हे आहे. आपल्यातले आहेत. आता तुम्हाला उदाहरण म्हणून 2-3 वाचून दाखवतो. जरूर जरूर. गझल. पहाटे आज न्हाताना उषा का लाजली सांगू. हं. पहाटे आज न्हाताना उषा का लाजली सांगू. तिच्या केसात चंद्राचा कवडसा गुंतला होता. हं. तुझ्या ओठातली जादू कळ्यांनी चोरली होती. तुझ्या ओठातली जादू कळ्यांनी चोरली होती. थवा फुलपाखरांचा आज थोडा झिंगला होता. हं. किंवा मग ते घेऊन आले आगीचा बंब. हं. मग ते घेऊन आले आगीचा बंब. ह्याचा तर सदराही जळत चाललाय रे. किंवा त्यांच्या निवडुंगांनाही सुसंस्कृत बक्षिसं मिळाली. हं. त्यांच्या निवडुंगांनाही सुसंस्कृत बक्षिसं मिळाली. ह्याचा देशी गुलाब मात्र सुकत चाललाय रे. आहाहाहा. आता हे 2-2 ओळीत हं. जे व्यक्त होता येतं हं. ते फार मला प्रभावी वाटतं. हं. हं. तर पुढे बघा. चेहरे वाच म्हणजे तुला सुरकुत्यांचा अर्थ कळेल. क्या बात है, क्या बात है. चेहरे वाच म्हणजे तुला सुरकुत्यांचा अर्थ कळेल. निर्जीव ओळीत पुस्तकातल्या जगणं काय कळणार आहे. पुढचा शेर असा आहे. फाटून गेलंय तुझं आभाळ हं. माझ्यापासून लपवतोस. हं. फाटून गेलंय तुझं आभाळ माझ्यापासून लपवतोस. माझ्याशिवाय चांदण्याचं कोण ठिगळ लावणार आहे. वा वा. म्हणजे माझ्या भावना, अभिव्यक्ती ह्याच्यातली सांगड गझल आणि रुबाई जास्त प्रभावीपणे करतात असं मला वाटतं. हं. हं. अगदी. कारण बघा तुम्ही आता जे वाचलं त्याच्यावरून सुद्धा सहजपणे आपल्या श्रोत्यांच्या लक्षात येईल की 2 टोकाच्या गोष्टी, हं. फाटणं, ठिगळ लावणं, हं. अशा प्रकारचे जे नाट्यमयता जी प्रसंगात अनुभवात असते ती पटकन हेरून, ती एक विशिष्ट संवेदनाच असते की तिच्याकडे चटकन लक्ष जातं आणि तिच्यावरती काहीतरी करावं, व्यक्त व्हावं असं वाटायला लागतं. गझलमध्ये पुष्कळदा हे दिसतं आपल्याला. होय. म्हणजे 2 टोकाच्या, म्हणजे कुठलाही शेर घेतला तर पहिली ओळ आणि दुसरी ओळ ह्याच्यामध्ये 2 टोकाच्या 2 गोष्टी बरोबर आहे. तो जो मधलं नातं नातं प्रस्थापित होतं. आणि त्या विरोधाभासातलं नातं आणि त्याच्यातून मिळालेला एक खूप वेगळा अर्थ, अगदी अगदी ते मला खूप रुचतं. खरंच आहे. आणि त्याच्यातून आपलं जीवनविषयक दृष्टिकोन, चिंतन हे अगदी स्वाभाविकपणे प्रकटत पण असतं ना. होय. ही पण एक होय. मोठी गोष्ट त्याच्यातून साधत आणि असते. ते बऱ्याच वेळेला असं लोकांना वाटू शकतं की हे ठरवून असं लिहितो का आपण, तर तसं बिलकुलच माझ्या बाबतीत तरी कधीच झालेलं नाहीये. नाही, आणि ठरवून लिहिलेलं कळतं ना, कृत्रिम वाटतं, त्याच्यामध्ये ओढाताण जाणवते. तसं अजिबातच नाहीये. उत्स्फूर्त काव्याला नेहमी एक स्वतःचा असा प्रवाहीपणा असतो. तसा तो तुमच्या कवितेमध्ये आहेच आहे. आपण आता अगदी शेवटाकडे येतो आहोत. तर या टप्प्यावर वयाच्या सुद्धा आणि एवढी कविता लिहून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की आपल्या मनामध्ये जे होतं, जे म्हणायचं होतं ते आलं सगळं कवितेमध्ये,
म्हणजे एक समाधान तुमची कविता तुम्हाला देते का या टप्प्यावरती? हो, निश्चितच असं मी वा. म्हणतो. कारण असं आहे की काळाचा जो एक आयाम आहे तो आपण बघितला तर त्या काळात जे मनात आलं, जे हृदयात आलं आणि ते कागदावर उतरलं का तर निश्चितच हो. निश्चित. वा. आता तो काळाचा आयाम बदलून आजच्या घडीला आपण बघितलं तर कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे का की काहीतरी राहून गेलं? तर बऱ्याच वेळेला असं वाटत नाही मला. अरे वा वा. मला अजूनही असं वाटतं, म्हणजे मी मगाशी म्हटलं ते कदाचित आत्मस्तुती असं त्याला मानू नका कृपा नाही करून, नाही. हा. पण मला खूप वेळा असं जाणवतं आणि मी अगदी हे निष्पाप मनाने तुम्हाला सांगतोय की अशा ओळी माझ्याकडून कशा आल्या असं तुम्हालाच प्रश्न पडतो. स्वतःला प्रश्न क्या पडतो. बात आहे. हे खूप समाधानाचं आहे खरी माझ्यासाठी. गोष्ट आहे. तो हो. बोलविता धनी वेगळाची हा, असं म्हणजे म्हणतातच ना. असं म्हणतात, तसं म्हणावं की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण असं खूप वेळा असं मला वाटतं की असं कसं आलं ते, बरोबर. आणि ते आलं. छान छान वा वाटतं. वा वा. हा, म्हणजे तक्रार वंदनातही माझी आयुष्याबाबत काहीही नाही. अरे वा हं. वा वा. काहीच नाही. म्हणजे आता मी जवळजवळ 82 वर्षाचा होणार आहे, पण काही तक्रार नाही वा माझ्या. वा वा. ही पण खूप दुर्मिळ गोष्ट आहे सर. कारण जो तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी असमाधानी असतो आणि तक्रारीही करत असतो, तर त्याही दृष्टीने ही तुमची एकूण दृष्टी जी आहे ती कौतुकास्पद आहे. आणि खरं म्हणजे सगळ्यांनी, ऐकणाऱ्यांनी सुद्धा याचा विचार जरूर करावा अशी आहे असं मला वाटतं. तुमच्या या संग्रहाला पाडगावकरांनी जो अभिप्राय लिहिलाय, ब्लर्ब म्हणून आपण होय. तो या पुस्तकामध्ये छापला आहे, तर तो वाचून दाखवते. म्हणजे पाडगावकर तुमच्या कवितेबद्दल काय म्हणतात हे एकूणच आपल्या सगळ्या श्रोत्यांना लक्षात येईल. जरूर. फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वाऱ्याच्या झुळकीनं चांदण्यात थरथरावी, तसंच काहीसं हिमांशू कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिलं. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे असं मला वाटतं. स्वतःकडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. फार फार महत्वाचं आहे. स्वतःकडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगत नाही. तिला स्वतःचीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहते. भोवतीच्या वास्तवाचं प्रखर भान तिला आहे, पण असं असूनही तिचा प्रकृतीधर्मच असा आहे की स्वतःशीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतीधर्म म्हणजे तिचं खानदान आहे. वा वा वा. हा प्रकृतीधर्म म्हणजे तिचं खानदान आहे. या प्रकृतीधर्माशी सुसंगत अशी सूचकता हिमांशू कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे. इतक्या कमी नेमक्या शब्दामध्ये त्यांनी तुमच्या कवितेचं सार सर्वस्व इथे लिहिलंय असं मला वाटतं. केवळ हा ब्लर्ब वाचूनच तुमच्या कवितेकडे जाण्याचा एक रस्ता खुला होतो असं मला वाटतं. तुम्ही आज इथे आलात, आपल्या वाचकांशी, श्रोत्यांशी छान संवाद साधलात, यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. दव भिजली वही या कविता संग्रहाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण त्याच्यावरती क्लिक करून हा कविता संग्रह घरपोच मागवू शकता. धन्यवाद. Yeah.